नोटीस बजावण्यात आलेली होती। तर रुपाली चाकणकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ही नोटीसची कारवाई करण्यात आली होती। 7 दिवसात उत्तर देण्याची सूचना करण्यात आली होती। आता रुपाली ठोंबरे या अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहे। अजित पवार पुण्यात आहेत। पक्ष कार्यालयात अजित पवार असताना रुपाली ठोंबरे या अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। तर रुपाली ठोंबरे या त्यांच्या भूमिकेबद्दल अजित पवार यांना काय सांगणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुण्यात राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अजित पवार पोहोचलेले आहेत। पार्थ पवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार पुण्यात आलेले आहेत। दरम्यान पलटण प्रकरणात रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांवर आरोप केले होते आणि त्यांच्या विरोधातील आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या। त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षानं त्यांना नोटीस बजावलेली होती आणि उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार आता रुपाली ठोंबरे ह्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। त्या काय स्पष्टीकरण देतात याकडे लक्ष असेल। ठोंबरे आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरही सध्या कार्यालयात पोहोचल्याची माहिती समोर येते। तर खंडाळकरांनी ठोंबरेंवर मारहाणीचे आरोप केले होते। हे देखील प्रकरण ताजंच आहे। तर सध्या माधवी खंडाळकर आणि रुपाली ठोंबरे या दोघेही पुण्याच्या पक्ष कार्यालयात पोहोचलेले आहेत। त्या प्रकरणातही काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। रुपाली ठोंबरे सध्या राष्ट्रवादीच्या पुणे कार्यालयात पोहोचलेले आहे। काही दिवसांपूर्वीच ठोंबरे यांच्यावर माधवी खंडाळकर यांनी आरोप केले होते आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या भूमिकेवरून पलटीही घेतली होती। त्याच प्रकरणी काही घडामोडी घडतायत का, काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं। पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयात रुपाली ठोंबरे पोहोचलेले आहेत। कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी अजित पवार घेतात आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी रुपाली ठोंबरे या सध्या पुण्याच्या पक्ष कार्यालयात पोहोचलेल्या आहेत। माधवी खंडाळकर ज्यांनी ठोंबरेवर आरोप केले होते, ठोंबरे आणि त्यांच्या भगिनींनी आपल्याला मारहाण केली आहे असे आरोप त्यांनी केले होते। त्यानंतर त्यांनी आपल्या आरोपांवरून पलटीही घेतली होती। त्या खंडाळकरही सध्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे। तर पुण्यातली सध्याची महत्त्वाची घडामोड, राष्ट्रवादीच्या गोटातली ही घडामोड, रुपाली ठोंबरे आणि अजित पवार यांच्यात काय चर्चा होते, अजित पवार रुपाली ठोंबरे यांना काय सूचना करतात याकडे लक्ष लागलेलं आहे। सध्या अजित पवार पुण्याच्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आहेत। कार्यकर्त्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची भेट सुरू आहे, चर्चा सुरू आहे। अजित पवारांचा हा पुण्यातला दौरा, पुण्यातली ही पक्ष कार्यालयातील भेट ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आहे का, की आणखी कोणत्या संदर्भात ते चर्चा करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान रुपाली ठोंबरे ह्या सध्या पक्ष कार्यालयात पोहोचलेल्या आहेत। ठोंबरेंवर आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरही या कार्यालयात पोहोचलेल्या आहे। पण काही दिवसांपूर्वीच खंडाळकर यांनी रुपाली ठोंबरे यांच्यावर आरोप केले होते। रुपाली ठोंबरेंनी आपल्याला मारहाण केली असे आरोप केले होते आणि त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्याच वक्तव्यावरून यू-टर्न घेतला होता। आणि सध्या रुपाली ठोंबरे आणि त्यांच्यावर आरोप करणाऱ्या खंडाळकर हे दोघेही कार्यालयात पोहोचलेले आहे, राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचलेले आहे। या कार्यालयात आधीच अजित पवार उपस्थित आहेत। त्यामुळे रुपाली ठोंबरे यांची अजित पवारांशी भेट ही नेमकी कोणत्या कारणाने हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण रुपाली ठोंबरे यांना चाकणकरांबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भातही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यांना उत्तर देण्याचे आदेश करण्यात आलेले आहे।
त्या संदर्भात त्या काही चर्चा करतात का, स्पष्टीकरण देतात का, ते पाहणं महत्त्वाचं आहे. आता ही भेट नेमकी कशासाठी, त्याकडे लक्ष लागलेलं आहे. रुपाली ठोंबरे आणि माधवी खंडाळकर हे प्रकरण, मारहाणीच्या आरोपामुळे हे प्रकरण चर्चेत आलं. माधवी खंडाळकर यांनी रुपाली ठोंबरे यांच्या कुटुंबियांवर मारहाण केल्याचा आरोप केला होता.